आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. जनवाड तालुका चिखोडी येथील श्री लक्ष्मी विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघाच्या रयत भवन बांधकामासाठी विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांनी आमदार फंडातून मंजूर केलेल्या 20 लाख निधी मंजूर केला आहे. या कामाचा शुभारंभ आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज संपन्न झाला. यावेळी प्रारंभी पूजन आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर उपस्थितांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमात शुभारंभ केला. यावेळी स्वागत संघाचे अध्यक्ष रामचंद्र चौगले यांनी करून संघाचे एकूण सभासद संख्या 350 सभासद संख्या असून 1 कोटीचे कर्ज शेतकऱ्यांना वाटप केले आहे. शेतकऱ्यांच्या विविध शासनाच्या योजना पोहोचण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. आम्ही वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी व खत विभागासाठी गोडाऊनची मागणी आमदार गणेश हुक्केरी यांच्याकडे केली होती. त्यांनी याचा विचार करून तात्काळ रयत भवनासाठी निधी मंजूर केला आहे. यावेळी आमदार गणेश हुक्केरी म्हणाले की कर्नाटक सरकारच्या काँग्रेस सरकारकडून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी विविध योजना हाती घेतल्या असून जनवाडसारख्या ग्रामीण भागात आपण आमदार फंडातून अनेक विकास कामे राबवली आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विकासासाठी पाणंद रस्ते, पाणी योजना, निरंतर ज्योती लाईटची सोय, त्याचबरोबर आता मतदारसंघातील प्रत्येक कृषी पत्तीन संघाला गोडाऊन बांधून देत असल्याचे सांगितले. यावेळी चेअरमन रामा चौगले, उपाध्यक्ष सदाशिव पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष सनातन मगदूम, ज्योतिबा मोकाशी, श्रीकांत शांडगे, पप्पू पाटील, बाळकृष्ण पाटील, राहुल घाटगे, कुमार मुधाळे, शिवाजी कांबळे, पिरगोंडा चौगले, प्रभाकर केरुरे, दत्ता मोकाशी, अनिल पाटील, डॉक्टर आप्पासाहेब घाटगे, रावसाहेब पाटील, रामचंद्र मोकाशी, धोंडीराम पाटील, सिद्धू मोकाशी, कृष्णा मोकाशी, स्वप्नील पाटील, कृष्णगौंडा पाटील, लक्ष्मण मगदूम, सुमन घाटगे, कृष्णाबाई मगदूम, अंजना मगदूम, गौतम शिंगे यांच्यासह सर्व सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेक्रेटरी चिदानंद हुळके यांनी आभार मानले. SB न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी भोरे. चीफ सेक्रेटरी आम्ही चिखोडीत होतो. ही सूत आता प्रत्येक ग्रामपंचायतीला आता ते चालू केलं. काल आम्ही आपलं खडकलाट, वाळकी आणि पटणकुडीमध्ये तिचं सगळ्यांना मला प्रत्येक गाव वाईज पंचायती वाईज हे करत चालले. तुमचं किती जागा आहे सर्वे सोडून तुमचं गावठाण आणि हे असू देत. तुमचं सेक्रेटरी सांगितलंच माहिती आहे का? नाही अजून चालू केलं की नाही? आज ಎಲ್ಲರಿಗೂ एक वॉर्ड वाईज कोण मेंबर आहे घर घर जाऊन कंपल्सरी 200 रुपये भरलं तर तुमचं जागा 10 बाय 10 असू दे, 10 बाय 15 असू दे, तुमच्या नावानं गव्हर्नमेंटचं त्याला एक सर्टिफिकेट आणि हेच देतात ई सूतमध्ये. आता उदाहरण प्रभाकरचं नाव असलं तर प्रभाकरचं नावानं थोडं एवढं जमीन आहे, यांचं भाऊकी कोण कोण आहे, तुम्ही कुणाचं नाव देता, सगळं तयार करून 200 रुपये फीस भरायचं. तिथंच ऑनलाईनच सर्वे होते आणि तुम्हाला त्याचं सगळे हे करून देतात. कुठेतरी अडचणी कुणाचं तरी तक्रार ते असलं तर त्याला 800 रुपये भरून देतात. मग ते मोजणी येतात, नंबर देतात. आता मोजणीला एक पुढचं 3 महिन्यानंतर एक तारीख देऊन मोजणीला येऊन मग नंतर ते मोजणी करून मग काय काय तक्रार आहे ते बघून तसं करायचं. चांगलं गव्हर्नमेंटचं एक स्कीम आहे. हे करणं आणि एवढं सांगणं उद्देश काय, एकदा तुमच्या नावानं 10 बाय 10 गुंठा तरी हे झालं त्याचं एक गव्हर्नमेंटचं हे आलं तर उद्या नॅशनलाइज बँकमध्ये कुठं तुम्ही उतार ते फक्त डॉक्युमेंटवरती गव्हर्नमेंट एज्युकेशन लोनला कमीत कमी 8 लाख रुपये अनुदान देते. कोण डिग्री झाले, कोण डिग्री शिकणार आहे, डिग्री झाल्यानंतर पण त्याला अनुदान आहे. शेती म्हणजे ते घरावरती कुणाला तरी कर्ज पाहिजे त्याला कमीत कमी 5 लाख रुपये गव्हर्नमेंट कर्ज द्यायचं पण व्यवस्था केली. हां, म्हणजे ते फक्त डॉक्युमेंटवरती. नंतर हे नॅशनलाइज बँक 100 माहिती सांगतात, तुम्ही हे द्या, जामीन द्या, हे द्या, ते द्या. त्याच्याहून बरं हे करून घेतलं तर आमच्या काय डोक्यात आहे, आमच्या मतदारसंघात येणारं पुढच्या 1 महिन्यात 50,000 असलं करून एप्रिलच्या महिन्यात सगळं वाटप करायचं काम करायला. तुमच्यात किती झाले? तिथे सेक्रेटरी कुठे आहे? ಕೂಡಿ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಾಗ ಸುಮಾರು ನಾನಾಗಲಿ ಹಿರಿಯರಾಗಲಿ ಪ್ರಕಾಶನ ಹುಕ್ಕೇರಿ ಕೂಡಿ ಸೊಸೈಟಿ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಏನು ಇವತ್ತು ಸೊಸೈಟಿ ಬರೀ ಸಾಲ ವಿತರಣೆ ಮಾಡೋದೈತಿ ಮತ್ತು ರಿಕವರಿ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಮರುಪಾವತಿ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಬರೀ ಕೆಲಸ ಆಗೈತಿ. ಇವ್ರು ಸ್ವಂತ ಒಂದು ರೈತರ ಭವನ ಯಾಕೆ ಮಾಡಾಕತ್ತೀವಿ? ಒಂದೊಂದು ಕಡೆ 50 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಹೆಂಗೆ ಜಾಗ ಐತಿ, ಒಂದೊಂದು ಕಡೆ 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲಿ ಜಾಗ ಸಣ್ಣದೈತಿ ಅಲ್ಲಿ 20-25 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ರೈತರ ಸ್ವಂತ ಅವ್ರು ಏನಾರ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗಲಿ, ಮುಂದೆ ಸಂಘದವರು ಅವರು ಕೂಡ ಏನಾರ ಉಳಿತಾಯ ತಗೊಂಡು ಇನ್ನೊಂದು ಏನಾರ ಸ್ವಲ್ಪ ಹಾಕಿದ್ರೆ ಕೆಳಗೆ ಮುಂದಿನ ಒಂದು ನಮ್ಮ ಧಾನ್ಯ ಅಂಗಡಿ ಆಗಲಿ, ಮುಂದೆ ಒಂದು ಮೆಡಿಕಲ್ ಏನಂತಾರೆ ಅದು ಮೆಡಿಕಲ್ ಸ್ಟೋರ್ ಆಗಲಿ ಇಂಥದ್ದು ಏನಾರ ಉದ್ಯೋಗ ಮಾಡಿ 4 ಮಂದಿ ಯುವಕರಿಗೆ ನೌಕರಿನೂ ಹೋಗಿ ಬರ್ತೈತಿ. ಸ್ವಂತ ಒಂದು ಸೊಸೈಟಿ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಆದರೂ ಕೂಡ
ಅವ್ರ ಸ್ವಂತ ಒಂದು ಎಸೆಟ್ ಆಗ್ತೈತಿ ಮತ್ತು ಒಂದು ಸ್ವಂತ ಒಂದು ಸೊಸೈಟಿಗೆ ಒಂದು ಕುಂಡ್ರಾಕ ರೈತರಿಗೆ ಬರಕ್ಕೆ ಒಂದು ಜಾಗ ಹೋಗ್ತೈತಿ. ಇವತ್ತು ಜನವಾಡದಾಗ ಇವರು 20 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. 20 ಲಕ್ಷ ಬಿಟ್ಟು ಮುಂದೆ ಏನಾರು ಕಡಿಮೆ ಬಿದ್ದರೂ ಕೂಡ ನಾವು ಹೋಗ್ಲಿ ಪ್ರಕಾಶನ್ನ ಕೂಡಿ ನಮ್ಮ ಶಾಸಕರ ಅನುದಾನದಾಗ ಪೂರ್ತಿ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಮಾಡಿ ಒಂದು ಈ ಭಾಗದಾಗ ರೈತರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗುವಂಥ ಒಂದು बिल्डिंग ಮಾಡಿ ನಾವೆಲ್ಲರೂ सदस्यರು ಕೂಡಿ ಅದನ್ನು ओपनिंग ಮಾಡಿಸ್ತೀವಿ. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.